शिकावं, पुढे जावं, चांगलं मार्गदर्शन घ्यावं. पण नवरा नसल्यामुळे संघर्ष भरपूर करावा लागतंय, प्रत्येक गोष्टीला सामोरे जावं लागतंय. हे मात्र म्हणजे ज्याच्यावर टाइम आहे त्यालाच समजतंय. नमस्कार, मी वनिता सावंत. ओम प्रतिष्ठान विद्यादान योजनेमध्ये आपण मुलींच्या शैक्षणिक प्रगतीसाठी काम करतो, शिष्यवृत्ती देण्यासाठी काम करतो. आज काही एक्सेप्शनल केसेस आपण मुलांच्या बाबतीत पण विचार करतो. तर आज आपल्याकडे कौस्तुभ पुरी याने अर्ज सादर केलेला आहे. कौस्तुभबद्दल आपण पूर्ण माहिती कौस्तुभकडून घेऊया. कौस्तुभ, तुझं पूर्ण शिक्षण कुठे झालं आणि तुझ्याबद्दल थोडंसं फॅमिली बॅकग्राऊंड आम्हाला सांगशील? माझं शिक्षण चिखली, काळभोरनगर, बागशाळा चिखली झालं. अच्छा. माझ्या घरी 3 जण, म्हणजे मी, माझी मम्मी आणि माझी बहीण राहत होती. पप्पा एक्सपायर झाले होते 2021 मध्ये. अरे बापरे. हां. आणि त्याच्यामुळे बहिणीला शिक्षण करायचं होतं, तर जास्त पैसे नसल्यामुळे तिला पुढे शिक्षण करता आलं नाही. आणि त्याच्यासाठी मग तिचं लग्न करून टाकलं. तुझे बाबा कशाने वारले? अटॅक आला होता त्यांना. हार्ट अटॅक आला? नाही, ब्रेन स्ट्रोक. ओके, बरं. आणि बहिणीचं काय शिक्षण झालं तुझ्या? बहिणीचं 12वी. अच्छा, 12वी नंतर तिला पुढे शिक्षण करायचं होतं, पण तेवढे पैसे नव्हते ना पुढे. म्हणजे तुझ्या बहिणीची शिकायची इच्छा असून सुद्धा वडील वारले आणि आई एकटीच कमवती, त्याच्यामुळे पुढचं शिक्षण न घेता न आल्यामुळे लग्न करायला लागले. अच्छा. आई काय करते तुझी आणि आता? मम्मी कंपनीमध्ये जाते. बरं. कंपनीमध्ये वर्कर म्हणून काम करतात का? अच्छा. आणि तुमचं घर आहे ते भाड्याचं आहे? भाड्याचे. बरं. आणि मग बाबा वारले, ताईचं लग्न झालंय, तू एकटा आता तू आणि आई राहत असाल ना? कसं वाटतं तुला साधारण? कधी कधी असं वेगळंच वाटतं. वेगळं म्हणजे काय? कसं वाटतं? करमत नाही असं. हां. बाबांची आठवण येते. आईला तुला आता ज्या परिस्थितीत तुम्ही सगळेजण आहात त्याच्यामध्ये आईची स्वप्न काय आहेत तुझ्याबद्दल? तुझी स्वप्न काय आहेत तुझ्याबद्दल? मम्मीला वाटतं की मी चांगली शिकावं, मोठं हो असं. आणि तुझी स्वप्न काय आहेत? मला वाटतं की मी चांगलं शिकावं, हे मम्मीला चांगलं ठेवावं. मम्मीला सुखी ठेवायचंय. आणि आईसाठी काय करायची इच्छा आहे तुझी? म्हणजे आईला सुख म्हणजे नेमकं आईला काय द्यायचंय? सुख म्हणजे मम्मी आता कामाला जाते ना, तर मम्मी चांगली बसावं, राहावं असं. अच्छा. तुला 10वीला किती टक्के मार्क्स मिळालेले आहेत? 67. अच्छा. क्लास लावला होता? नाही, क्लास नाही. बरं. म्हणजे तू स्वतः अभ्यास केलास. या सगळ्या प्रवासामध्ये तुला सगळ्यात जास्त मदत कोणाची झाली? म्हणजे हे तुझं आता सगळं मला असं दिसतंय की थोडं भावनिक पण युद्ध आहे ना. घरातली परिस्थिती, आई नोकरीला जाते, ताईचं लवकर लग्न केलं, तर ह्या सगळ्यांचा इम्पॅक्ट तुझ्यावरती नक्कीच होत असेल. आणि हे सगळं करताना तुला सगळ्यात जास्त मदत कोणाची होते? मामा, काकांची. अच्छा. मामा काका तर मामाची इथेच असतात? मामा तुझे? मामा गावाकडे असतात. अच्छा. आणि म्हणजे शिक्षणातलं तुझं प्रेरणास्थान कोण आहे? म्हणजे तुला असं कोणाला बघून वाटतं की मला माझं शिक्षण पूर्ण करायचंय? माझ्या मामालाच. अच्छा. मामा काय करतात तुझे? मामा आता ह्याच्यामध्येच आहे, कंपनीमध्येच आहे मामा पण. बरं. ते ऑफिसर आहेत का ते पण? म्हणजे ऑफिसर टाईप. अच्छा. कोणत्या कंपनीत आहेत मामा? कंपनीचं नाव नाही माहिती. अच्छा. हरकत नाही. तुला कुठला विषय सगळ्यात जास्त आवडतो? हिंदी. बरं. आणि पुढे तुला काय व्हायचंय? मला असं वाटतं स्वतःचा बिझनेस टाकावा. अरे वा, मस्त. बिझनेस? कोणता बिझनेस करायचं स्वप्न आहे तुझं? बिझनेस, हॉटेल मॅनेजमेंट. व्हेरी नाईस. खूप छान. हॉटेल मॅनेजमेंट करायचं तुला? आत्ता फी भरताना नेमकं काय अडचणी येतात तुला? फी भरताना म्हणजे मम्मीचं पेमेंट कमी आणि
जास्त असते ना, त्यामुळे प्रॉब्लेम आहे. बरं, मम्मीचं पेमेंट किती आहे? 13. 13,000. 13,000मध्ये घर तुमचं स्वतःचं आहे का भाड्याने? भाड्यानेच. म्हणजे घर भाडं आणि स्वतःचं सगळं तुमचं बाकीचं खर्च पण भागवायचा हा. आणि त्यात फी भरायची, ते थोडंसं अवघड होतंय. तू तुझे छंद कुठले कुठले आहेत? म्हणजे तू काय? छंद, हां. म्हणजे कबड्डी खेळणे, क्रिकेट खेळणे अच्छा, म्हणजे असं आवडतं मला. अच्छा. मग तू कधी शाळेच्या कॉम्पिटिशन मध्ये वगैरे भाग घेतलास? शाळेमध्ये पहिलं होत नव्हतं, आता झालं होतं तेव्हा 10वीला होतं म्हणून नव्हतं घेतलं. अच्छा, तुझं सिलेक्शन झालं होतं पण 10वीला म्हणून तू खेळला नाही. बरं. ओम प्रतिष्ठान विद्यादान योजनेतून तुला मदत का करावी असं वाटतंय? त्यांनी जर मला मदत केली तर मग मी चांगलं शिकू शकतो, माझे स्वप्न पूर्ण करू शकतो, मम्मीचे स्वप्न पूर्ण करू शकतो. त्यासाठी ओम प्रतिष्ठानने माझी मदत हे करावं. ओम प्रतिष्ठान विद्यादान योजनेमध्ये आपण शक्यतो मुलींना मदत करतो, पण कौस्तुभचे वडील तो 6वीत असताना वारल्यामुळे तो आज ओम प्रतिष्ठान विद्यादान योजनेमध्ये पुढील शिक्षणासाठी मदत मागण्यासाठी आलेला आहे. व्ह्युअर्स आणि सर्व डोनर्सला मी परत एकदा विनंती करते की आपण कौस्तुभच्या शिक्षणासाठी मदत करूयात आणि कौस्तुभला जे शिक्षण घेऊन व्यावसायिक होण्याचं स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी आपण त्याला मदत करूयात. कौस्तुभ, तुला पुढच्या वाटचालीसाठी ओम प्रतिष्ठानकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आज कौस्तुभच्या आई ओम प्रतिष्ठान विद्यादान योजनेच्या कार्यालयामध्ये आलेल्या आहेत. जसं मी मगाशी सांगितलं की ओम प्रतिष्ठान विद्यादान योजना ही गरीब घरातील आर्थिक दुर्बल घटकातील मुलींच्या शिक्षणासाठी विशेषतः काम करते. पण काही एक्सेप्शनल केसेस असतात की ज्यांचे अडचणी ह्या स्वतः त्यांनी काही एक्सेप्शनल केसेसमुळे आपण कौस्तुभसारख्या मुलांचा विचार करतो. मला तुमचं थोडक्यात फॅमिली बॅकग्राऊंड सांगाल? म्हणजे घरामध्ये वडील कौस्तुभचे वारलेले आहेत हे त्यांनी आता सांगितलं. मग तुम्ही किती लोक आता आहात? वडील वारल्यावर एक मुलगा एक मुलगी आणि मी, आम्ही तिघेच येतो. अच्छा अच्छा. आणि मुलीचं लग्न लवकर करायला लागलं असं कौस्तुभ मगाशी म्हणत होता, तर काय त्याच्या मागचं सगळं अडचणी होत्या? अडचणी म्हणजे आता मी मुलीला पुढे शिकू शकले नाही, कारण की माझी परिस्थिती नाही म्हणून. अच्छा. त्यामुळे मला लग्न करायला लागलं. तिला इच्छा होती शिकायची, भरपूर इच्छा होती, पण मी तिची इच्छा पूर्ण करू शकले नाही. अच्छा. की मला त्यांचं शिक्षण लग्न हे करणं जमलंच नाही ना, त्यामुळे मी लग्न करून टाकलं. अच्छा. म्हणजे वयाच्या कितव्या वर्षी साधारण तिचं लग्न केलं? 18 झाले तिला. 18व्या वर्षी लग्न करून टाकलं. 12वी झालं. बरं. आणि पैशाची अडचण म्हणजे नेमकं आता तुम्ही जे कंपनीमध्ये काम करता तर तुम्हाला किती महिन्याला पगार मिळतो आणि तो कसा तुम्ही म्हणजे कशा पद्धतीने त्याच्यात भागवता? मला महिन्याला 13,000 रुपये पेमेंट येतो. माझं रूमचं भाडं ते 3,000 जातं. बाकी खर्चाला लागतं. मग मी माझं रात्रीचं जेवण माझं वरण भातच असते, कारण की मला दुसरं काही जमणार नाही. भाजीपाला आणणं हे करणं माझ्याच्याने शक्य होणार नाही. आणि मी कंपनीत चालत जाते, चालत येते. बस आहे, बसची सुविधा आहे, पण बसला 5 रुपये असे जात होते. पण मी ते 5 रुपये सुद्धा मी विचार करीत होते की नको, आपण चालत गेलो तर हे 5 रुपये घेऊन अजून त्याच्यात 5 रुपये टाकून 10 रुपयाचं सकाळी भाजीला होत आहे, असं म्हणून मी जगते. पती नसल्यामुळे भरपूर संघर्ष करावा लागतं आणि मी ते करत आलेली आहे. माझी इच्छा आहे माझ्या मुलांनी शिकावं, पुढे जावं, चांगलं मार्गदर्शन घ्यावं, कारण की शिकलेलं पण एवढं हे नाही तर पुढचं मी काय बनायचं हे माझं त्यांनी सांगणं होणार नाही. मी पण भरपूर शिकलेली नाही, पण नवरा नसल्यामुळे संघर्ष भरपूर करावा लागतंय, प्रत्येक गोष्टीला सामोरे जावं लागतंय. हे मात्र म्हणजे जे जग आहे मी त्यालाच समजतंय.
मी पण नाही बोलू शकणार परिस्थिती. भरपूर संघर्ष असते मॅडम, हे शब्दात सुद्धा सांगू शकत नाही माणूस. एखाद्या घरामध्ये जेव्हा कर्ता व्यक्ती पुरुष अचानक निधन पावतं तेव्हा ते घर पूर्णपणे कोलमडून जातं आणि पुढच्या पिढीचं किंवा पुढच्या सर्व मुलांचं संगोपन करणं हे त्या महिलेसाठी अतिशय कठीण असतं. हे आत्ता आपण त्यांच्या तोंडून ऐकताच आहात. कारण कधीही घराच्या बाहेर न पडणाऱ्या या अचानक जबाबदाऱ्या जेव्हा येतात तेव्हा कुठलंही कौशल्य शिकलेलं नसतं किंवा शिक्षणही नसतं की जाऊन कुठेतरी नोकरीला लागू शकतो. आणि तेव्हा अगदीच उघड्यावर पडल्यासारखं होतं आणि 2 मुलं, त्या 2 मुलांचं जीवन चालवणं हे तर अतिशय गरजेचा भाग असतो. 2 वेळेचं जेवण म्हणजे मला हे सांगताना अत्यंत वाईट वाटतंय की अशा खंडामध्ये सगळ्यात श्रीमंत असणारी जी आमची नगरपालिका, त्या नगरपालिकेमध्ये सुद्धा अजूनही अशी कुटुंब आहेत की ज्यांना 2 वेळेचं जेवणासाठी सुद्धा अडचण येते आहे. आणि यामध्ये या महिलेचा स्वतःचा काहीच दोष नाही आहे. जर अचानक घरावरती दुःखाचा डोंगर कोसळला तर 2 मुलांच्या उदरनिर्वाहाचा, त्यांच्या शिक्षणाचा खर्च हा आमच्यासारख्या, आपल्यासारख्या दानशूर व्यक्तीने पुढे येऊन करणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि आता ते सांगतायत की त्यांना संध्याकाळच्या जेवणासाठी भाजी आणि पोळी पण पूर्णपणे करता येत नाही आहे. पोटामध्ये भूक आहे पण बनवू शकत नाही आहे. त्याचं कारण असं की 10 रुपयाची भाजी एकत्र विकत आणणं त्यांना ते शक्य नाही आहे. याच्यासारखी अजून दुर्दैवाची आणि वाईट गोष्ट मला वाटतं कुठलीच असू शकत नाही. कौस्तुभला तुम्हाला पुढे शिक्षण देऊन करिअरमध्ये काय व्हावं असं त्यांनी वाटतं? त्यांनी शिक्षण शिकावं आणि स्वतःच्या पायावर उभं राहावं ही माझी इच्छा आहे. अच्छा. या व्हिडिओच्या माध्यमातून जे लोक हे व्हिडिओ बघत आहेत त्या सर्वांना आपण काय सांगाल? ह्या सर्वांना माझी एवढीच विनंती आहे की माझ्या मुलाचं शिक्षण जे काय होईल त्या शिक्षणासाठी तुमच्याकडून मदत हवी. कारण की मी माझ्याच्याने शिकू शकत नाही. तुम्ही मदत द्याल तर भरपूर चांगलं होईल आणि माझा मुलगा स्वतःच्या पायावर उभा राहू शकेल तुमच्या मदतीने. खरं तुमचे असे आशीर्वाद असावे अशी माझी विनंती आहे. नोकरी, स्वतःच्या पायावर उभं राहणं याच्या पलीकडे जाऊन 2 वेळेचे जेवण मिळणं ही या कुटुंबाची खूप महत्त्वाची गरज आहे, बेसिक गरज आहे. तर कौस्तुभ स्वतःच्या पायावर उभं राहून आपल्या कुटुंबाला 2 वेळेचं जेवण आपल्या स्वकमाईने कमवून निर्माण करणं अतिशय गरजेचं आहे. तर आपण या कौस्तुभला या पॉडकास्टच्या माध्यमातून सगळेजण मदत करूयात आणि त्याचं शिक्षण पूर्ण करूयात. धन्यवाद.